मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून यामुळे सतत शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते। अशा अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती। यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा। मात्र आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। भारतीय हवामान विभाग आणि कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 मध्ये संपूर्ण देशभर 199 जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती। यामध्ये महाराष्ट्रातील 11 कृषी हवामान केंद्रांचा समावेश आहे। देशातील हे सर्व 199 केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे। त्यामुळे देशातील 30 कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। आता हे कार्यरत असलेले 398 कर्मचारी अधिकारी आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून भारतीय हवामान खातं आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतामध्ये जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आली। याची स्थापना करण्यामागचा हेतू हा की हवामान होणारे अचानक बदल, अवकाळी हवामान परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान होत होतं हे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी शासनाने, भारत सरकारने हा निर्णय घेतला होता की संपूर्ण भारतातील हवामान संवेदनशील अशा 199 जिल्ह्यामध्ये या कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात यावी। आणि त्या अनुषंगाने सरकारने पाऊल सुद्धा उचललं आणि गेल्या 5 वर्षापासून देशातल्या 199 जिल्ह्यामध्ये हे जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे आणि यशस्वीपणे कार्यरत राहिलं। परंतु सध्या जानेवारी महिन्यामध्ये सरकारच्या म्हणजेच भारतीय हवामान खात्याच्या भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागातून त्यांच्या प्रमुखाच्या माध्यमातून जे पत्र आलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की येत्या 29 फेब्रुवारी पासून देशातील 199 जिल्हा कृषी हवामान केंद्रांची सेवा बंद करण्यात येत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।